सोयरे राम राम. काय नाही आता माणूस काय कार्यक्रम असले फोन करतायस तुम्हाला तर याय ना आठवण. बंधूच्या मुलीचं लग्न आहे 26ला. 7 दिवस राहिले. लांब लांबचे पाहुणे सांगितलेत आधी. तुम्ही आदल्या दिवशी पाहिजे बरं का. हळदी दिवशी आम्ही तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही नाही नाही सगळ्याला अक्काला त्यांना घेऊन या. मला जर एक माणूस घरी राहिलेच बघा मग. नाही नाही हक्कानी सांगतोय हो. बरं बरं चालेल ठेवू का. तू सांगितलं का तयार जायला. ते सांगत जाऊ द्या सांगतो नंतर. बरं तुम्हाला माहित झालं तर काय ते श्यामरावचे चुलते नाही का. हा काय आलं त्याचं. येतना ताप्पा त्याचं काय आलं. येताना उडून गावावरून येत होते. कारखान्यावर ऍक्सिडेंट झाला त्यांचा. काय आणि जागेवर गेले. गेलाय. कधीची गोष्ट आहे. आता 1.5 तास झाला असं. श्यामराव गेलेतलाच बदे ना. मला म्हटलं सांगा तुम्हाला. ठीक आहे लय अभद्र गोष्ट सांगायला आला गाड्या तू. याला सांग म्हणून मी चाललोय गावामध्ये. काय ना गुरुवारी लग्न आहे. साडूच्या पोराचं. डेपुटीची पुतणी केली ना. कधी लग्न आहे. गुरुवारी 7 दिवसात लग्न आहे. नक्की तेवढी आपले गुरुवार फिक्स करून ठेवा. इथून गाड्या डेपुटीची वेगळ्या असते ना आपल्या 4 व्हीलर. हा त्यांचा असं टेम्पो विम्पो. पुढे हिंडत आहे गॉगल घालून. निमंत्रण सांगतो ना लग्नाचे. निमंत्रण द्यायचं बंद करा आता. का. एकनाथ आप्पा गेला ना. कोणता एकनाथ आप्पा. श्यामेचा चुलता. कारखान्यापाशी ऍक्सिडेंट झाला. उडेला ना पिकअपनी. त्याला आताच मारायचं होतं का. ही आता तुमची पुतणीचं बघा भात खायचं चालू आहे तिकडे का. ते सगळं चालू आहे पण आता याला निस्तरून आधी याला आधी विधी करून टाकू. त्याला ना लय डोक्याला टेन्शन झालं. मी आता पाहुण्याला फोन केलाय म्हणलं असाची मैत झाली या थोड्या वेळ. माझा डोक्याला शिनच झालं बघ. सगळं मला करायचंय आणि सगळं आता मंगल कार्यालयवाला बुक केलाय. त्याच्यानंतर डीजे वाला बुक केलाय. आता कसं करायचं मला हे समजा. बी झालंय फायनल. साहेब सामान आणून पडले. चला डोक्याला हांजा झाले. एकनाथ आप्पाला बी आताच झंझटीत झालेत बघा ते. अण्णाला माहित नाही काय ना अजून. काहीच माहित नाही का. माहित नाही काय तुम्हाला. नाही राव. एकनाथ आप्पा गेले ना. कुठे गेला. सांगा आता कुठं गेला. गेला कायमचाच. कारखान्यापाशी ऍक्सिडेंट झाला. पिकअपने उडीला जागेवर गेलाय. हा वाईट झालं राव. काय वाईट झालं. पेक्षा आमचं लय वाईट झालंय. काय बरं काय झालं. डेपुटीच्या पुतणीला आमच्या साडूच्या पोराला नव्हते दिलं होय. लग्न आहे 7 दिवसावर 7 दिवसावर लग्न आहे. सगळ्याला सांगून झाले. आमंत्रण नेहमी गावाला आमंत्रण नाही झालं. पाहुणे रावळ्याला सांगितले. आता रे काय आता माझं डोकंच बंद पडलंय. काहीतरी चक्कर काढावं लागत राहू. आता काय कार्यक्रम काय बंद ठेवता काय. अहो आता धावा लवकर घेतला पाहिजे. आता ते श्यामेला सांगायचे डोक्याला हांजाच ना. अण्णा तेवढं काम करा काढा तुम्ही. ते श्यामेलाच हे करा आणि ना ती का सख्खी भावकी म्हणजे सगळ्या एकच यांच्याच भावकीत आलं ना ते श्यामेने. आता एक काम करा. आता मी पुढाकार घेतो. श्यामाला समजून सांगतो. कारण माणूस गेला आता तो काय मागे येणार आहे का. पण एवढं लग्नाचं कार्य सगळं तुम्हाला सांगू का खर्च नाही. सर जरी निसता केला ना आता 3-4 लाख रुपये ही सर दिलाय लोकांना. नाही मी करतो. आता यांचा चुलत भाऊ कोणता लखपती आहे. तुम्ही ना काळजी करू. ते मलाच करायचंय बाबा. मलाच करायचंय. मलाच राडा होईल तो. चला तुम्ही. मी श्यामाला अजून आहे ना अजून यायला येळ आहे. तिथे सिव्हिलला नेलेलं अजून पोस्टमार्टम डॉक्टर झोपलेला आहे. तो उठून खाली यायचा आणि मग एखाद्या पुढऱ्याचा फोन 9 वाजत येईल. श्यामेला माहित झालं का पण माणूस गेले बिले हाला असते. तुम्ही काय करा आवरून ठेवा. आम्ही आलो तर जाता इकडूनच जाईल. डेपुटी सावडायला नाही आले तुम्ही. कशाला कांदे उचली ता. काय फेकून द्यायचं का 50 वर जातोय तो. सावडायला आहे ना मला सकाळी नाही येता आलं म्हणजे ही म्हणली 2-3 कार्यक्रमाला 3 कार्यक्रमाला काय जाता 2च कार्यक्रमाला मी जाते सावडायला. मग याला लावलं होतं. शिकलेले माणसं तुम्ही. ती भावकीला माप असतं. 3 कार्यक्रम हे पाहुणे रावळे 3 कार्यक्रम. सगळं खरं आहे. कुठं बाया माणसाला डोकं लाविता. काय आता ही पिशीत काय चालू. हे डबा चाललाय ना त्याला हिनं बरं मी रात्रीच गेलो होतो. येऊन आलो पीठ. मी काय म्हणतोय हा आता ते विषय काढू. त्याला म्हणून दावा करून घ्या वाद एवढा. मला तुम्हाला सांगू का हे परत कुठं ना करायचं माहिती ताकद नाही. मी पाहुण्यांना सांगितलंय तर पाहुणाला गरम. पाहुणा म्हणतोय पोरग परत सुट्टीवर येणार नाही तर ती कॅन्सल म्हणून. मी म्हणलं एवढं गरम नका खाऊ साडू भाऊ. थोडं करू मार्ग काढू. त्यांचं बरोबर आहे. तुम्ही आमचं बी समजून घ्या. पोरीच्या वतीने सगळी तयारी झालेली आहे आणि ते पोरग परत आता सुट्टी 10-12 दिवसाची सुट्टी नाही त्यांना. मग अण्णा लावले. अण्णा सांगले ना तशा तिथेच तुम्ही बरोबर जरा उठी लावून मला बोलता येत नाही टायमाला. बरोबर बोला. प्रश्न आहे तुमचा. बरं टाईम झालाय.
हो डबा त्यांना डेपुट हे कडीन ते याच्यात सांडलं का बघ डाबा. हा ना कांदे आणले होते काय सकाळी सावडायला नाही जमलं की म्हणले मी जाते. म्हणलं मग करावं. झाली आता काय दुर्घटनाचे. लय जीव लावला माणूस होता. लय जीव लावला मला. तिला लेकरू बाळ नव्हतं. मला पोरासारखं सांभाळायचं. एकदा दिवस भरले का जावंच लागत माणसाला. आई पण जायची बी काळ वेळ असतो. आता हे अपघात म्हणजे काय होय सदा भाऊ हा ना. ते लवकरच जाणं आहे ना. आता तसं म्हातारा अजून हाणला असता का. मिलिटरीचं ते शरीर होतं. रिटायरमेंट होऊन आल्यानंतर व्यायाम करत होतं ते. ते हेल्मेट घाला मी चाष्टच म्हणायची हेल्मेट घाला पण ते काय ऐकत ऐकतच नव्हतं. दिवस भरले होते त्यांची काय दिवस भरले माणूस चांगला होता पण नशीब तू म्हणतो ते बी बरोबर आहे बरं का. ज्याचं घडून आलंय ते जातच तिथं म्हणाला. चालते आता बाकीच्या गोष्टी महत्वाच्या आहेत खरं तर. ते म्हातारी एकटीच पडली. हाय शामराव म्हणाला आम्ही भाऊकी घेऊ सांभाळून काय नाही तेच. आता काय सगळा लोड मायावर चालाय. सगळा लोड मायावर आता. आता होईल कसं सामना करावाच लागेल. दुःख आहे डोंगरा एवढं आहे पण हे श्यामा काय घाय झालंय माहिती का बाबा. आता हे मस्त वाईट आहे दुःख. ते तर माझा मित्रच होता एकनाथ भाऊ जुना मित्र. मिलिटरीत जाण्याच्या आधीपासून आम्ही लंगोटी. आता ते जाऊ देत ते दुःख कसं आहे पाठीव टाक. महत्वाची गोष्ट डेपुटीच्या पुतणीचं लग्न आहे. तारीख तर धरली. ती तारीख जवळ आली गाड्या. होय हा ना श्यामा. आता तुमची भावकी आता सुतक हे सुतकत लग्न नाही करता यायचं. थोडं माग पुढे काहीतरी करावं लागेल. हा आता लग्नाची तारीख पुढे ढकलावं लागेल ना आता मग. नाही नाही 10 तारखेलाच घे श्याम्या. तारखेला झालं ना बरं असतंय. माझ्या चुलत्याच्या मी तारखेला नाही केला दावा. मला किती आडे अडचण आले माहितीये का. पोराचं लग्न जमाना जालू थोडं थांबा तुम्ही. आता ते दिवस नाही राहिले. आता मला सांग लग्नावर खर्च करतात. आता ते पुढचं लग्न मलाच पाहिजे. तो पोरगा पुढचा त्याला नोकरीला येतो की सगळ्याचे ऍडव्हान्स गेले. कार्यालयाचे ऍडव्हान्स गेले. तारीख धरले. पाहुण्या रावळ्याला फोन झाले. ते आता मिलिटरीत तो बिचारा थेट आसामला. त्याला कुठे रजान बिजा मिळायची परत. आणि किती दुःख धरलं काही केलं. आता एकनाथ भाऊ परत येणार आहे का रे. हो त्याच्यामुळे दावा आहे ना. दाव्या दिवशी झाला पाहिजे. विधीला विधी झाली पाहिजे. आणि मला शांती लावायची नाही अण्णा त्यांच्या. तुम्ही चांगले वयस्कर माणसं आहेत बरं. सांगा बरं असं आधी मध्ये केलं कसं काय जमन. हा बरं सुता घे भाव की सुता राहणारच आहे ना. कावळा सुद्धा टायमावर शिवत नाही श्याम्या माहितीये का तुला. आपण माझ्या चुलत्या टायमाला गाय आणली. जाल्या जालिंदर आपणनी नाही केला का अलीकड धावा त्यांच्या पिताजींचा. तू काय बोलतो जरा विज्ञानात जगा थोडं. होत असतात. तुझ्या करणीने तू चुकानी काही दुर्घटना होशील आणि तू म्हण दावा लवकर घेतले. तसं नाही सदा भाऊ. पण तुम्ही विचार करा ना. त्याला लेकरू बा असतं त्याने घेतलं असतं का. आता मी हाय पुतण्या म्हणून मग मी ते करायचं का नाही ना. त्यांचं विधिवत सगळं झालं पाहिजे. त्यांनी एवढं सगळं आयुष्य घातलं ना. आपण त्यांचं म्हणजे उरकून टाकायचं योग्य नाही ना. एवढ्या वेळ ऐक श्याम सुंदर माझा ऐक. माझे 2 शब्द ऐका तुम्ही. जालू ऐक तू जरा. हे जालू म्हातारा त्याचा नाही धाव पुढे ढकल. झालं नाही का होतंय ना. अरे 5व्या दिवशी दावे केले नाही का आपण. 5व्या दिवशी दावे केले नाही का आपण. काहीतरी आता काही पण काय मला वाटत आहे हो श्यामा विचार करेल. नाही वा अण्णा कसं काय. लग्न 1 दिवसाने पुढे टाकलं ना. दावा झाला का सुतक भेटत. 11व्या दिवशी करा ना. मंगल कार्यालयावाल्याला दिल्यालाही सार तो परत द्यायचा नाही. साईपागावाल्याला दिल्यालाही सार परत द्यायचा नाही. वाजंत्र्याचे डिझाईन बिजेन आता आमच्या साडूच्या पोरांनी बी ते डीजे लावला आहे. त्याच हे सगळं दोन्ही घर आहेत ना. नियोजन आहे ना सगळं करून झालेलं आहे. 10-15 लाखाला मातीत जातील. हो काय आम्ही श्याम्याने काय हाताने केलं काय. हे संकट हाताने आले होय. तुमच्या लग्नाच्या तारखेला अरे बाकी ताडी अडचण येते. तुला गरम नको ना खाऊ. आम्ही एवढे सगळे प्रमुख माणसं बोलतो तरी तू काय रे असं. हे बघ श्यामा आता हे सगळे सांगत आहेत ना. उद्याच्या परवा दिवशी उद्याच्याला दावा करून घे बर का. आणि 13व्या दिवशी कर. उद्या दावा केला म्हणजे सुतक फिटून जाईल. म्हणजे आपण मोकळे झालो. अहो कसं शक्य आहे सांगा बरं. मी एकटाचे पाहायला उद्या दावा करून कसं जमन मला. पाहुणे राहायला माहित नाही. इतकं अचानक झालं. लगेच मौत लगेच आवडणं झाले. पाहुणे राहायला सुद्धा माहित नाही अण्णा. तुम्ही सांगा बरं. श्राद्धाला येते पाहुणे सगळे आणि लग्नात सगळ्यांना माहित होऊन जाईल. तू एकटा कसा. तू काय पुढे आम्ही भाऊकी काय आलाय सगळ्या गावात. आपल्या पाहुण्याचा ग्रुप आहे ना त्याच्यावर टाकून देतो. गावात त्याला ग्रुपवर टाकून देतो. लोकांना कळायला काय जाते 2 मिनिटात कळत आहे. हा डेपुटीच्या पुतणीचं लग्न आहे ना म्हणून सावरीत येते. तुझी बहीण काय म्हणीन माहितीये का तुला.
चालू वय चालू. अरे अरे आम्ही बघून घेऊ, तू कशाला तू मध्ये अरे सगळ्या गावावर डोंगर दुखाचा कोसळा आम्ही म्हणतोय चालू. मला त्यापेक्षा माझ्या चुलतात होतो, माझ्याच भावकीतला तू, मला कळकळ नाही का? डेपुटी मग वावदन टाइम नाही डेपुटी दाव्यालाच होईल, नाही वाहणार आधी काही. तुम्ही तुमच्या लग्नाचा पहा पुढे टाकला नाही तर काही करा. दाव्याची शिवाय जा डाव्या दिवशी शामराव भावकीत कायमचं आड लागून बसत. तुझ्या घरात झाली दुर्घटना, उद्या काही आडी अडचणी भावकीला लागती. एकमेकाची गरज, एकमेकाच्या खांद्यावर जायचंय. मला वाटत ऐका बा एवढं नाही कायमचं आड काय होऊन सांगू जाईल. पाहुण्याला, काय सांगू पाहुण्याला? ज्यांच्या सांगा तारखे होईन लग्न आपलं दावा करायचा तू. अरे सुटकात कसं लग्न करू मग, तुमचा दावा नाही झाला तर? रविवारी येतो, रविवारी दावा करायचा. तुम्ही सोमवारी ठेवा लग्न. काय होते लग्न काय ढकलीत येत नाही अरे का? जालू तू गप बसणार आहोत, आम्ही बघतो ना, आम्ही भावकी आहे आमची. तू कशाला मध्ये वालवाल करतो? त्याला काही बोल नका तुम्ही. अहो बोलत नाही, पण ते आपल्या दोघं चाललंय, ते कशाला बोलतो? दाव्याची दिवशी होईल. तुम्ही तुमचं पहा काय. काय बोलणार भाऊ आता, काय आता काय सांगा. पण आहे मला वाटत होतं भाऊ, होतंय गाव होतंय. हा थोडा विचार करा, अजूनही विचार करा शांतपणे आणि सांगा आम्हाला. वाटत मला तर मत आहे जालू, दोन गोष्टी तूही समजून घे, श्यामा तूही समजून घे. बघ भाऊ आपलं तर डोकं बंद पडलं. मला तर मला वाटलं ते जालेलं आहे ना, चांगलं कवठकडे न्यावा आणि पिसावा. अरे भावकी राहिली बाजूला, ते जाल्याचा वालवाल करतोय तिथं, काय दुःखाच्या ठिकाणी बोलता येईना. म्हणजे असा कानफडा दिला असताना मी. मला लय राग आला. मी त्याला चुचकारला चांगला श्याम सुंदरला, पण ते ज्याला काड्या टाकीतो राव. बरं आता काय करायचं मला सांगा, आता काय करावं? आता मला वाटतंय बरं का, माझं मत काय माहिती का, एक काम करू, त्या पाहुण्याला फोन लावायचा का? मी काय म्हणतोय, आपण अजून इकडेच भात पोळ्या चालल्या, त्या पाहुण्याला फोन लावून तरी बघा. अहो मी सांगायला ते माझं कोणत्या सख्खा साडू आहे, चुलत आहे. आले स्थळ योग आला जुळून म्हणून तुम्ही म्हणलेलं थोडं वजन पडन नवरीच्या घरच्या. आमच्या हे असं भावकीत पाय तुम्हाला काढून. म्हणता येईल, आमच्या भावकीत झाले. बघू पाहुणा काय म्हणतो. माझ्यापेक्षा ना तुम्ही तुमचं वजन पडन सदा. तुम्ही आधी म्हणा, मग पुढली स्टेजला मी करू. हा करू का? लावा, लावा. हा लावा फोन लावा पाहुणाचं. काय त्याचा विचार घ्या. काय पाहुणा आहे म्हणतो, ना, पाहुणं ते का? यायला काय म्हणते, लवकर पाहुण्याचं जावायच भाऊ लो. जावायच्या बापालाच लावा. म्हणजे मुलाच्या त्यांचं कसं आहे, एक हात लाकूड आणि 3 हात धापल्या, ते माघार घेत नाही, त्याच्यामुळे थोडस मोठा माणूस आहे. हॅलो, हा नमस्कार. राम राम नाही घालायचा ना आम्हाला, ते चुलता नाही गेला आमचा, तुम्हाला म्हणलो ते. पण मी काय म्हणते पाहुणे, आता आम्ही दोघं तिघं येतच आहेत बरं का. आता ते भावकीच तिथून जाऊन आलोय आम्ही जरा केली थोडी चर्चा. म्हणलं दाव्याच्या आत होत असलं तर, आपले दावा आधी होत असलं तर बघू म्हणले. पण ते काय झालं, भावकी ऐकायला तयार नाही हो. नाही बोललोत ना, तुमचे साडू होते सोबत. आणि आम्ही चांगलेच गावातले समजदार माणसं गेलतो तर. अहो सगळं समजून सांगितलं त्यांना. आता 7 दिवस लग्न तर म्हणलं, 2 दिवस आधी दावा करा, म्हणजे सगळं 13व्या दिवशी तेवारा करावा, 10व्या दिवशी पोट पेटून जाईन. पण ते ऐकायला तयार नाही. ते म्हणते 10व्या दिवशी दावा होणार. आता आमचं आलंय मरण, आमची पडली भावकी, कोणाचं ऐकावा, त्यांचं ऐकावा का तुमचं ऐकावा, असं झालंय. नाही मी विनंती करतो भाऊ आमच्या वतीनं की एक 13वा झाल्यानंतर तारीख धरू आपण. 10वा होऊ द्या, 13वा होऊ द्या, म्हणजे ते सगळं सुतक फिटून जाते. अहो मान्य नाही आम्हाला, सुट्टी नाही जावा यांना. 2-3 दिवस, 5-6 दिवस सुट्टी वाढून घ्या ना. आता घरचा कायदा मस्त माहिती आहे, आपला कायदा घरचा नाही. पण आता आमचे बी सांगा ना, आता दगडी खाली हात गुतले तर करणार कसं? अहो आम्ही प्रयत्न करतोय, तुम्हाला वाटतंय का आम्ही सांगितलं नसेल? 1 मिनिट सदा भाऊ सांगा त्यांना. हॅलो, हा राम राम. अहो आता काय आहे, आता डेपोटी मी अण्णा याच्यापेक्षा आता काय कोणी सांगायला पाहिजे. नाही तसा तो मग आमच्याच बरोबर असतो, पण त्याला जरा ते गुरुमंत्र भेटत येत, लोकांना अडचणीत आनंद वाटतो दुसऱ्याच्या याच्यात. नाही ऐका तुम्ही बी, होऊन जाईन पुढं. अहो तुम्ही ना ऐकायचे मग कोणी ऐकायचे? बघावं आता हे बघा, आता काय योग जुळून आलेले आहेत. ही घटना आता अशी झाली, अपघाती निधन झाले, त्याला काय आता कोण काय करू शकतंय? त्याला सांगू, एकदा सांगू आम्ही. पण बघा तुम्ही, आम्हाला वाटत आहे 13वा झाल्यावर डिपुटी म्हणते तर लगेच पाहुण्यांना 2 दिवस सुट्टी राहील ना पुढं, लगेच लग्न, लगेच नवरी हळद फिटू नका तशी तिकडं आसामला घेऊन जा, तिकडं ड्युटीवर हजर व्हायला. हा
हा बघतो आम्ही बघतो. हा हा काय म्हणले? ठेवलंय का बघा. हॅलो नाही चालू. हॅलो हा मग काय कसं करता काय म्हणता? अहो त्याच तारखेला कसं होईन राव सोयरे? थोडं आम्हाला समजून घेणार राव. अहो तुम्हाला समजून घेतोय ना आम्ही. तर नसतं मेलं तर आम्ही त्याच तारखेला लग्न करणार होतो. ठेवला भाऊ तुझा साडू तो आहे सारखाच. असे कसे तापट आहेत सगळे. एक काम हा ते पाहुणं मध्ये झालं तर लग्न त्या तारखेला होईल. काय तर विषय समजा मोडला म्हणून समजा. थोडा वेळ जाऊ द्या बघू आपण काय ना ज्याच्या त्याच्या घरी जरा आजचा दिवस जाऊ द्या. काय होतंय काय नाही कळलं आपल्याला. मला वाटत time जाऊ नाही द्या, हे बी बघू काय. ऐकन आणि हे पाहुणा बी लेटेरीला लागला भाऊ. हो डेपुटी ना ऐकलं श्यामेनी ना. हा बघ हो मग काय करायचंय ती. नाही, नाही होईल काहीतरी. हा मी 10 वेळेलाच येत नसतो. आहो दहाव्याला जाय सुतकात लग्न केले. हा ते आपलं आता ऐकत पोरं नाही होत मग नाहीत आपली का काय? भावकी बी जाणार नाही. चला. आपली आमची 4-5 घरी येणार नाहीत मग त्यांच्या 10 हो डेपुटी अगं बाय 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 वैतागला व जीव. का सदा भाऊ अण्णा का काय अण्णा सांगा ना. डेपुटीकडे जाऊ म्हणते. ते काय पाहुण्याचं काय फोन बिल काय झाला रात्री फोन नाही ऐकायला तयार ते म्हणले जर तुमची तारीख जर पुढे ढकलत असली तर लग्न मोडलं म्हणून सांग. लय आडवा साडू लय अवघड आहे राव. काय काय करायचं काय आता. यांना सुशिक्षित माणसं आहेत पण काय उपयोग नाही. आता काय पोरग मोठ्या पदावर आहे तिकडे आसामला का ओरिसाला आहे थेट. नवरदेवाला म्हणलं तर नवरदेव बी आडवा चाललाय. बरं आता ऐका हा माझं काय म्हणणं आहे ऐकून घ्या. साधा भाऊ काय झालं माहिती का ह्या 2 पोरींनी लय महत्वाचं काम केलं. 2 पोरी कोण जाल्याची बायकोन सुगंधा. काय हो आपलं त्याने ऐकलं नाही. हा. ह्या 2 पोरी घरी गेल्या. हा. घरी गेल्यावर काय झालं जाल्याच्या बायकोनी जाल्या झापला. हा गप बस म्हणली तुला कळत काही लग्नाचं काम आहे. आता तुम्ही किती दुःख धरलं ते मागे येणार आहे का माणूस. जाल्या गप केला आणि सुगंधानी ना त्या श्याम्याच्या बायकोला 2 गोष्टी समजून सांगितल्या. हा का हे लग्न पुढे ढकलण्याऐवजी दावा आधी करा हा. आणि लग्न वेळेवर लावा. लेकीबाळीच्या गोष्टी समाजातल्या गोष्टी आहेत हा. त्याला नाट लावू नका. पुन्हा तिला आयुष्यभर नाट लागत. हे बघा मुळे ते तसं झालं घटना बिटला त्यामुळे ते तयार झालाय श्यामा. आणि उद्या 10व्याचा कार्यक्रम आहे. लय मोठं संकट टळलं म्हणजे लय मोठं माझ्यावरती जबाबदारी टळली. त्यामुळं सगळ्या तयारीला लागा. सगळ्या गोष्टी फोन सगळं करा पावल्या रावायला जिथल्या तिथं होणार आहे. आणि एक काम करायचं यापुढे आता तुम्ही ठरवा गावात काहीतरी निर्णय करा. अशा नाही आता गावात निर्णय म्हणजे आता 13व्या दिवशी पाहुणे रावळे येतीलच बरं का सदा भाऊ. आता 13व्या दिवशी सगळ्याला सांगायचं पाहुणे रावळ्याला आमचं गाव एक आडनावाचं भरपूर आडनाव आहेत. प्रत्येक गाव कुठं ना कुठं एक 10-12 दिवसाला माणूस जातो काहीतरी सणासुदीलाच आडवं येते. तर काहीतरी निर्णय घेणं महत्वाचं. एखादा सण बेटं तोडून घेतले पाहिजे. अरे बाबा किती बेट तोडून घे भावकी एकच आहे. नाही म्हणलं तरी कुकुनाही लावाच लागत नाही. हा आणि सण सुद्धा बी करता येत नाही. फक्त एवढं समजून घ्या ज्या दिवशी समजा एखादा गेलाय म्हातारा माणूस जर असला किंवा घरात काही मंगल कार्याला जवळ आलं असलं एवढंच फक्त कारण की बॉस सगळ्या भावकीचं ऐका आणि दावा जरा थोडं जवळ घेत जा. आणि जर समजा नाहीच काही समजा झालं तर दावा आहे त्या त्याला काय करीत जाऊ. पण ह्या अशा गोष्टी काढायला नको परत. अहो पण असं जर लग्न एखाद्यानी मोडामोडी झाली जाणार जाईन जीवानीशी मागच्यांच्या गळ्याला फास अडकून मारावं लागेल ना. त्यासाठीच म्हणतो ना मी एवढा लग्नावाला त्या पोरीचा बाप एवढा खर्च करतो. एका दिवसाकरती आयुष्यभर स्वप्न पाहिले असते. मग नुसतं एवढं नाही. अरे त्या पोरीला अपेशी म्हणून तिच्या तेच होतंय ना. काय तिची चूक आहे त्या पोरीची काय चूक आहे. ते जर जाणारा जर त्याच्या मैतीनं जात असला आई बापानी म्हणजे आयुष्य पानाला लावलेलं असतं ते एका दिवसाकरता. नाही ही प्रथा कुठंतरी मोडली पाहिजे. आपण त्या याच्यात सांगू बाबा अशा जर काही घटना झाल्या तर सगळ्या भावकीने येऊन एकत्र जाऊन आडमोठेपणाची भूमिका न घेता धावा घेणे. हा बस एवढं सांगणे. हा. बस अण्णा लागा तयारीला. मी काय सांगतो आता पाहुण्याला फोन करतो आणि हिलाच येईन बाईल फोन करायला लावतो. तारीख आहे म्हणून ती ते सांगा. आता मी पाहुणे सांग बोलतच नाही. नाही मी बोलतो ना आता आता बोला तुला रुबाबत बोलतोय. मला राग आलेला आहे. मी आज पाहुणे सांग बोला मी हिला फोन करायला लावणार. वेळच्या वेळी होईल शुभ हा कार्य. आणि उद्या सकाळी येतो मी तावेल तिथं. हा हा चालतंय, चालतंय. दहाव्याला या. ऐकलं का ग? अय सुगंधा काय बाबा कुठं फिरती एवढ्या पावसा पाण्याची? मी तुम्हाला तेच म्हणणार होते. चालले जरा बाहेर काम होतं. काय म्हणता? बर ते फॉर्म भरला तू केवायसी तुझं? नाही आता भरल ना सोमवारी. एवढं काय संपली ना मुदत त्याची. काय थोडं सांगता? सोमवारी भरती मग. आता बाबा आता एक काम कर काहीतरी खबरडबं कर आणि ते मॅनेज होईल आजच्या आजच. होईल ना. हा होईल. जातील. अरे थांब ते आहेत ना
डेप्युटीचे उजवे डावे हे आपले शामराव झाले भाऊजी. हा त्यांना सांग बर त्यांच्याकडे जाते मी. हा करून घे तेवढं. हा हा झाले लय मटण खाल्ले का ना दातातून काढतोय एकटं एकटं खातो राव. हो 4-4 टाइम माझ्या इथे येऊन खाता बसता गप्पा मारता. काही लाज नाही वाटत का? माझे काही काम असतं ते सांगता येत नाही का मला? का तो केवायसीचा फॉर्म भरायचा, त्याची ती डेट संपत आली, काल संपून गेले, तेव्हा मला आबा भेटल्यावर सांगितलं की कालच डेट संपली म्हणून. मग बरं ना काल सांगितले ते होय. डेट संपू दे ना. डेटचं काय असतं? डेट चालूच राहत्यात. आणि मग आता म्हणजे मग तुला करायची होती का? मग त्याचा केवायसीचा फॉर्म नव्हता भरायचा का मला? मग तुला माहित नव्हतं का? हो पण तुम्हाला दोघांना लक्ष देता येत नाही का? नाही का माझे इथे दिवस दिवस येऊन बसतात तुमच्यामुळे माझ्या लक्षात राहत नाही काय करायचं काही नाही. आम्हाला कुठं आमच्या बायका सांगायचं ते त्यात भरून टाकी द्यात. तुमच्या बायका एवढ्या धाण्यावर आहे का दोघांची? तिला काय घेणं आहे? काय? काय चालू आहे ग्रामपंचायतचं, काय योजनेचं, काय केवायसी? त्यांना कळायला तर पाहिजे केवायसी काय. पण तुला सगळे इंटरनॅशनल खबर असते आता या जगात काय झालं, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काय नाश्ता केला, हे सगळं तुला माहिती. आणि तुला गावातल्या गोष्टी माहित नाहीत. अहो गावातल्या गोष्टी तुम्ही मला येऊन सांगता म्हणून मी गावातल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. तू बाहेरच्या गोष्टीला काय लक्ष देते रे? गावातलं बघत जा ना काय चाललंय ते. आधी गावात बघायचं मग बाहेरच्या गोष्टी बघायच्या. लय सवय बाहेर डोकायचं, गावात नाही हो डोकायचं. आता मी काय करू ते सांगा. रिकाम बडबड नका करू. काय पाहिजे तुला मग मला सांग. अहो मला केवायसी करायचं ना, कालच अशी डेट संपली वाटतं. मग आता उद्या मला वाटलं तुम्ही सोमवारी करा. आता उद्याचा रविवार आला, आता काय करू? अरे मग आम्ही वार थोडी बदलू शकतो. आम्ही काय करू शकतो ते सांग ना. ते एक काम करा तुम्ही त्या डेपुटीला म्हणा ना, त्यांना थोडस पाणी लावा, गोड बोलून म्हणून ते तेवढं सुगंधाताईचं काम करून द्या असं म्हणा त्यांना. तुला फॉर्म पाहिजे का असं सांग ना. मग तू डेपुटीन फेपुटीन जगाच्या गोष्टी कशाला करते? अरे फॉर्म पाहिजे. आज श्याम्यांच्याला काय कामाचे? असं डाव्या हाताचा मळे फॉर्म म्हणजे आपल्या डोळे झाकले का फॉर्म लगेच. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बघा. विषयच नाही. अरे आम्ही एवढे माणसं कामाचे डेपुटी आम्हाला नाही म्हणणार आहे का? काम झालं पाहिजे पण माझं होणार 100% होणार. घरी लय पावसाचं वातावरण झालं बघा. टिप टिप पाणी पडायला लागलं. पाऊस केव्हा सुरू झालं ते कळलं नाही. त्याच्यासोबत बोलायला लागलं ना काय होईन कधी सांगताच येत नाही. काय होईन त्या होईन. माझ्या फॉर्मचं काम करा पहिले. झालंच पाहिजे. झालं जाऊन तू आराम कर. भजे काढ गरम गरम कांद्याचे पाऊस पडायला लागला. आलो तर आम्ही फॉर्म घेऊन. करा मग ते भजे खा. नुसतं खायचं पडतं. या खायपायीच मी विसरून गेले होते सगळं. आता फॉर्म काय डेपुटीकडे जायचं लगेच फॉर्म घ्यायचा. चल चल मग बरं झालं बस समोर चालेल डेपुटी. नाव घेता माणूस हजर. त्याचं 1 रुपया नाही माझ्याकडे पैसे भेटणार. मीच कंगाल आहे. पैसे लागतच नाही. पैसे मग लागत आम्ही काय तुम्हाला भुरटे वाटलो काय? बंडल खिशात घेऊन मग मग आता थांबतो. काय पाहिजे तुम्हाला? चावी. काय चावी? ग्रामपंचायतची आपल्या. ग्रामपंचायत चावी तुम्हाला काय पाहिजे? बघा आता ग्रामपंचायत काम असतं माणसाकडे पडतं काही नाही ना. चावी लागत एक फॉर्म घ्यायचं तिथून. फॉर्म घ्यायला भाऊसाहेब आता शनिवार रविवार सुट्टी आहे. भाऊसाहेब सोमवारी येईल. सोमवारी तुम्हाला जे लागेल ते घ्या. अहो तोवर मुदत संपन आजच लागतोय फॉर्म. कोणची मुदत संपन? काय केवायसी काहीतरी किती अपडेशन काय आहे ना तिथे फॉर्म लागत. बचत गटाचं ना? कालच मुदत संपली. तो आहे ध्यानात सागरता सांगतो. आता मुदत नाही काय नाही. संपू द्या ना. अजून कुठे जमा केले तर अर्ज भरून मग आपण कालची तारीख टाकून आणि त्याला काय लागत आहे? ते काय तुझ्या घरचा कारभार नाही, ते ग्रामपंचायतचा कारभार आहे. काही गोष्टी आहेत ना जरा थोड्या ह्याच्यात घ्यावा लागतात. ते भाऊसाहेब माझा उगा वाद होईल त्याच्यावर. कशाला वाद? भाऊसाहेब म्हणतो तुम्ही मुदत संपले तरी आम्हाला काम करायला लावतात. आता मुदतीचं काय त्याच्यामध्ये एक फक्त फॉर्म जमा करायचं त्याच्यामध्ये ऍड करायचं एवढं काय? मी बोलणार नाही आणि माझ्याकडे चावी पण नाही. याडेवण करू नका उगे. तुम्हाला काही गरज आहे का नाही माणसाची? मतदान आले आता जवळ. तुम्ही असं नका करू. अरे शनिवार रविवार सुट्टी शासकीय मालमत्ता आहे. तू कसं काय तिथं फॉर्म घेतो? हे काय आमचं काम आहे का? आमचं नाही करत. आमच्या बायकांनी केव्हा भरला फॉर्म? अरे मला काय म्हणायचं, आपल्या बायकांनी केव्हाच भरला फॉर्म. गावामध्ये आपला वृद्ध महिला परत कोण आपला आहे? कोण आपला महिला आहे? कोण आपला महिला आहेत? ती आपली सुगंध नाही का? ते आपला महिला आहे का? मग तिचा नवरा कुठे गेलाय? झोपली होती काय सुगंधाताई? अरे तिला विचारू लागेल ना. आम्हाला काय माहिती? ती आली. तू चालला तिकडं त्याचा झेंडा घेऊन इकडे माझ्याकडे 4 दिवस तुम्ही येऊन चक्रा मारायचं भरायचं ना. मग अहो मी तुमच्याकडे आलोय. ती जर सदा भाऊकडे गेली तर सदा भाऊ फॉर्म काढून देईन. चावी जरी भाऊसाहेब माझ्याकडे देत असला ना तर मला ती सरकारी मालमत्ता आहे. मी कोणाला देऊ शकत नाही. चावी भेटणार नाही. असं तर कोणी उद्या येऊन म्हणून मला चावी द्या आणि मी ग्रामपंचायत मध्ये काम करतो. येणं झाले काय तुम्ही? माफ करा. एक मतदान कमी होईल. होऊ दे माझं. अवघडच राहू आलंय. हा चांगलं आपण त्यांच्यासाठीच म्हणत होतो ना का आपल्यासाठी का आपलं काम होतं काही? चावी तर घरीच असेल ना. बाईसाहेब डेंजर आहे. आपल्याला देईन का? बाईसाहेब कशाला जायचं? मग आपलं ते बारक्या झुरळ नाही का? ठीक राईट. त्याला आपण बरोबर आपल्या बाटलीत उतरू. आपल्या बाटलीत म्हणजे त्याला आपल्या शब्दांमध्ये गुंतू आणि चावी त्याच्याकडून घेऊ. संपलं काम. मस्त चावी घेऊ फॉर्म घेऊन संपलं. काय टेन्शन नाही घ्यायचं. चालतंय. असंच चाललं की तू. हा बघितलं का? हा हे काय पण इथं मोबाईल खेळत बसले. काय एवढं तिकडे तुला काही अक्कल आहे का रे तुला?
काय हो काय रे काय तिथं डेपुटी किती ओढ राहील तुझ्या नावानी चाल अरे ग्रामपंचायत चावी नेऊन दे ना ते अहो देता येईन थांबा 5 येता मिनिटं ये जाऊ दे ना आपल्याला काय आपल्याला काय करायचं करायचं? डेपुटी येतील त्याला कुठे दे ना आपण आपल्या जवळ थांबा थांबा तुम्ही उडचलले आम्ही तिकडे चाललो होतो ग्रामपंचायत असं का बरं थांबा चावी आणून देत मी दे मग लगेच नाही तर आम्हाला काय गरज पडली होय? बरोबर थांबा काय करायची? बस तू. झाले हा? डेपुटी चावी देत नव्हती कशी चावी घेतली मग हे आपण म्हणजे काय साधे चित्रे नाहीत भाऊ मग आता तुला सांगतो झाल्या काय? काम करायचं बरं का काय टपक्यान जायचं कुठं ग्रामपंचायत मध्ये हा. उघडायचं आणि फॉर्म घेऊन बाहेर यायचं हा का मी पाहतो कोण येतोय जातोय काय खाणार तुम्ही कोण तू ए, नाही रे बाबा आपल्याला नाही जमणार ते तू सिक्युरिटी आणि थांबायचं आणि मी चोरी करायला जायचं मग मला मारल्याशिवाय नाही जुळणार मारली ना आता मग का काम पाडीत मारायचे नाही मग वॉटर मारल्याशिवाय नाही जुळणार टन उडत सगळं हात पाय. दारू मारल्याशिवाय जमत नाही असं म्हणायचं ना हा, नाही. राहिलं उगाच हाणला मी झालेला 100 रुपये देतो टपक्यान घ्यायची टपक्यान यायचं कार्यक्रमच वाजत मग हा की कॉम्प्युटर विकून टाकू आपण येणार झाला काय तू डेपुटी येते कुठल्याच वस्तूला हात लावायची नाही फक्त तो फॉर्म घ्यायचा आणि गपची बाहेर यायचं कळलं का तुला मी बाहेर घेऊ फॉर्म घेऊन ही चावी हा मला तो लांबून दाखव मला वाचता येत नाही अरे याडा आहे का तू चल हे कुठं ठेवली गाडी चावी नाही ग्रामपंचायतची चावी इथं बरोबर लटकलेली असती डिग्या ए डिगांबर डिग्या हो. ताव तू एकदा डेपुटी कानात बाहेर मशनी बसून घे आलडू आलडू महागाचा वाया एखाद्या बाहेरला मला ऍडमिट व्हावं लागेल तेव्हा ती ग्रामपंचायत चावी कुठे दिले ना तुमच्या ते कवा दिली तालच दिले ना आता म्हणून डोतात आता आता कान फटा टाकतोय मी काल ग्रामपंचायतला सुट्टी होती काल कुठं ग्रामपंचायत मध्ये गेलो तुम्ही काल लग्नाला नव्हतो गेलो मी ते श्यामराव ते आले होते जालन श्यामराव तेव्हा डेपुटी ग्रामपंचायत चावी सांगितली दे म्हणलं होतं अरे तू काय येडा झाला का काय मी कशाला रायवरची शनिवारची चावी सांगू तुम्हाला फोन कम नाही केला आता मला वाटलं लात असं अर्जंट काय तरी म्हणून लवकर दिली त्यांच्याकडे आणि तो दिली का त्यांना हा आणि परत मग तू त्यांच्या मागे जायचं ना कुठं चावी मागितली तर माया इकडे यायचं मला काय माहिती आता म्हणलं जरी सांभाळावं इथं तो आहे ना एखाद्या बाहेर ना मला घरी काय लावशील चल तिकडे माया बरोबर चल शामरावकडे चल पटकन चापला घाल पाऊस पडलाय ए भाऊ बाहेर रे ये दे तुला काल हात जोडून विनंती केली ती शासकीय मालमत्ता आहे ती ग्रामपंचायतची चावी तू कशाला घरी घेऊन याची कोण चावी घेतली मी का घेतली हो तुम्ही आलते ना म्हणे चावीला ती डेपुटीला खोटं बोल नको राव तू ते खोटं बोलत नाही का मला माहितीये कुठे आहे चावी अरे तुला लाज वाटायला पाहिजे तुम्ही राव मग माया एखाद्या बाहेरला मा पद घालता राव त्या तुमच्या डोक्यात ती सुपारी घेतली काय साधा बोलून दिली काय तुम्हाला हो नाही हो मग चावी घेतली आम्ही डिग्याकडून हा. ती जाल्याकडे माझ्याकडे नाहीये आणि जालीकडे काय दिली चावी त्यांनाच माहित आता काय त्यांना माहित नालाय का इथून पुढे जर माझ्याशिवाय भाऊसाहेबाशिवाय कोणाकडे चावी दिली ना तर बघ आणि त्या सरपंचाला एक दिवस जायची अक्कल मला नाही का त्याला तुला? जीव द्यायची नाही तू का बस चल बरं ते जालेकडचं चावी घेऊन दे मला आणि बघू मला ग्रामपंचायत नाही तर तुला सांगतो जर चावी जर भेटली नाही आणि ग्रामपंचायतचे कागदपत्र जाऊ दे मी नाही तुमच्या दोघांवर केस केली ना तर नावाचा डेप्युटीच नाही मी. सापडून दे मला चल ते राहू दे दुकान कोण नाही नेत तू आवड आहे तुमचं अरे तुम्हाला लय बारे सांगितलं राव तुम्ही नका या त्याच्यात डोकं लावीत जाऊ शनिवार रविवार सुट्टी होती कशाला आहे तेव्हा इथं पडलंय घे त्याच्याकडून चावी घे पटकन चावी जाल्या ए जाल्या उठ ना उठ ना तुमच्यामुळे बोलण्यात राहिलं उठ बरं झालं जे पटी तुम्ही उठशील मुतून आलं अरे चावी दे ना भाऊ ग्रामपंचायतची का म्हणून मला कामाला लावितो काल ग्रामपंचायत तुम्ही दोघं चावी झाले कुठे आहे ग्रामपंचायत चावी कोणती सांग ना त्याला अरे ती चावी तुझ्याकडे होती ना ते फॉर्म घ्यायला गेलतो आपण ग्रामपंचायत मध्ये आपली शावी म्हण ना मग आपली आपली कशाची चावी ग्रामपंचायत चावी कुठे आहे भाऊ दे ना चावी नाही खिशात कुठे चावी कुठे आठवलं डेपुटी मला आठवलं काय श्याम्या तू फास्ट मध्ये पळाला घेऊन मी तिथं पुरून ठेवली चावी कुठं पुरून ठेवली मातीत चल बरं. चला मी दाखवतो अरे ना अरे पण तुम्ही म्हणतो तुम्ही कशाला राव हे कुठे घालता असता कुठे ठेवली भाऊ कुठे काय खून केली ती का हा काय केलं डिक्याला असा गंज केली ती मातीची अरे गंज करायला रात्रभर पाऊस चालू आहे काय तुमचा गंज राहीन नेमकी कुठं पुरली होती किती खड्डा केलं खाली चावी एवढं अरे मग बघ ना पटकन कुठं आहे नेमकं हेच बघा बघ रे ठीक आहे इथंच पुरली होती का इकडे कुठं अरे इथं निबार जागा आहे राव इथं कुठं पुरली तिने मला काहीच समजा ना
ते चावी नाही भांगरात विकायला पाहिजे चावी सुद्धा पळत तू लोकांसाठी. चावी सापड इथे ते भाऊसाहेब माझ्या नावाने कडे पोडीन. कोण? श्याम्या तुम्ही देवा शपथ तुम्ही जर चावी नाही सापडली ना मी तुम्हाला पोलीस ताब्यात देईन ग्रामपंचायत फोडी म्हणून. हो मी काय केलं हा सगळे कागदपत्र जाळले आणि ग्रामपंचायत फोडी चावी म्हणून जपून मी तर फोनच लावली साहेबाला. हो, नको. मग सापडा पटकन पटकन कुठे सापडा डबल चावी नाही माझ्याकडे. करते ते अहो काय झालं ग्रामपंचायतीची चावी काल नको म्हणता असं नाही त्या सुगंधाला फॉर्म द्यायचा होता हे दिघे कोण घेऊन आले बनून. बरं. आणि इथं आल्यावर ते फॉर्म तर घेऊन गेले आणि चावी कुठेतरी यांनी पुरून ठेवली. काय सोनं काय ते पुरायला अहो सोनं नाही पण ग्रामपंचायत चावी ना त्याला कळलं नाही का अक्कल नाही का त्याला. पुरली तो तुम्ही मला नाही का लपून ठेव मग मला पिली श्याम्या माझं नाव नाही घालायचं बरं का मी पेलो म्हणून मला सगळे बोलते तर थांब साहेब फोनच लावतो पोलीस स्टेशन. कोणाला नको ना हो नका पोलीस स्टेशनला तुम्ही फोन लावल्याशिवाय नाही व्हायचं. तोडून टाकून फोन नाही. कुलूप तोडून टाकून आपण एवढ्या एका कुलूप तोडतो अजून आपल्यावर केस होईन ना. एडमिट झाले काय तुम्ही काय झालं आता काय झालं आता या बाई, ही चावी इथं टाकलेली आहे. काय अरे हे काय गेली चावी ए काय बन्या काय म्हणलं चावी पुरली रे याडपाट वाहनाचे. चावी कुलपाला जाईल मग तू चावी पुरली थोडं उकरायला लावली मला. अरे मग ही चावी इथं मी चावी पुरली कोणती डेपुटी. तुला पुरायला पाहिजे चावीच्या ऐवजी. आता जर तू परत चावी दिली ना त्यांना तर बघ ही चावी धर आणि पटकन ठेवणे नाही चल मी अहो माझ्या बायकोच्या पेटीची मी चावी पुरली मला सापडू लागणार सापडू लागू का? हा सापडू सापडला तू आहे ना तुझी बायको आणि तू बघ आता इथून उकरीत आणि ग्रामपंचायतचं ग्राउंड टाका उकरून तुम्ही सगळं. यांनी काय कावळ्याचे अंडे खाल्ले काय ते कावळा कसं सीधी भाकर फिरून ठेवतो मग खातो तसं. तुझं काही अक्कल नाही राव खरं जाऊ तिकडे. हे श्याम्या मला सापडू लागणार राव माझी बायको कशी तुला माहिती आहे ना. येडाय का रे तू बघ झाल्या मला नाही वाटत चावी सापडन रातभर पाऊस झाला येड्या तू शोधित बस मी चाललो भाऊ. अरे मग श्याम्या याच्यात एक बी नाही ऐकायला पाहिजे सगळ्या फुकट जात